नमस्कार मंडळी, मी माधुरी किचन आपल्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। मी आज हिरव्या मुगाची भाजीची अगदी झटपट होणारी रेसिपी आज मी तुम्हा सर्वांसोबत शेअर करणार आहेत। अगदी सोप्या पद्धतीने आपण ही भाजी बनवणार आहोत। तर आता आपण अजिबात वेळ न घालवता झटपट रेसिपीकडे वळूया। सगळ्यात पहिले मी पॅन गरम करायला ठेवला आहे। आता आपण यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया। तेल थोडं गरम झाल्यानंतर आपण यामध्ये मी अर्धी खोबऱ्याची वाटीचे सुकं खोबरं मी असं या पद्धतीने कापून घेतलं आहे। आता हे आपण व्यवस्थित भाजून घेऊया। खोबरं व्यवस्थित भाजून घ्यायचं। खोबरं भाजताना गॅस मंद आचेवरती ठेवायचा, जेणेकरून खोबरं जळणार नाही। आता खोबरं व्यवस्थित भाजून झालं आहे। आता यामध्ये आपण एक मोठ्या साईजचा कांदा कापून घेतला आहे मी, तो आता आपण यामध्ये भाजून घेऊया। कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा। कांदा व्यवस्थित भाजून झाल्यानंतर यामध्ये आपण 2 हिरव्या मिरच्या आणि आल्याचे तुकडे आपण यामध्ये टाकून घेऊया आणि ते सुद्धा व्यवस्थित भाजून घेऊया। आता यामध्ये मी थोडासा लसूण टाकून तो सुद्धा भाजून घेते। आता आपण हे सुद्धा व्यवस्थित भाजून घेऊया। चार ते 5 मिनिट आपण हा सगळा मसाला व्यवस्थित परतवून घ्यायचा। आता आपला मसाला परतवून झाला आहे। आता हा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि त्यात थोडंसं कोथिंबीर टाकून घेते। कोथिंबीर टाकल्यानंतर आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून याचं वाटण तयार करून घेऊया। आता हे मी व्यवस्थित मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे। आता आपण पुन्हा त्याच पॅन मध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया। तेल गरम झाल्यानंतर आपण यामध्ये थोडंसं जिरं घालून घेऊया। जिरं चांगलं फुललं आहे। आता यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊया। कढीपत्ता घालून घेतला आहे मी यात। आता यामध्ये आपण एक मोठ्या साईजचा टोमॅटो मी कापून घेतला आहे, तो यामध्ये टाकून घेऊया। टोमॅटो चांगला परतवून घ्यायचा। टोमॅटोला जे पाणी सुटलं आहे ते चांगलं सुकलं पाहिजे। आता हे बघा, तुम्ही बघू शकता टोमॅटोचं पाणी जे आहे ते पूर्ण सुकून गेलं। आता यामध्ये आपण 1 ते 1.5 चमचा लाल मसाला टाकूया। लाल मसाला तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। ज्या प्रकारे तुम्हाला तिखट जसं लागतं त्याप्रमाणे तुम्ही वापरू शकता। यामध्ये मी थोडी हळद टाकली आहे। आता यामध्ये मी घरचा थोडा काळा मसाला आहे, तो थोडा फ्लेवरसाठी अगदी थोडासा टाकलेला आहे। आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता हा मसाला अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। आता हे व्यवस्थित मिक्स झालं आहे। आता यामध्ये आपण जी पेस्ट केली आहे, जो मसाला आपण खोबरं कांदा वगैरे भाजून केला, तो टाकून घेऊया। मी पूर्ण नाही टाकला, मी त्यातला काही मसाला थोडा काढून ठेवला आहे।
आणि आता जेवढा लागेल तो तेवढाच वापरणार आहे. हा मसाला आपण इतर दुसऱ्या भाज्यांसाठीही वापरू शकतो. त्यामुळे तो फ्रीजमध्ये मी एका छोट्या डब्यामध्ये भरून ठेवून देणार आहे. आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे वाटण चांगलं परतवून घ्यायचं. जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही चव त्याच्या बाजूनी, तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. वाटण चांगलं परतवून झाल्यानंतर हे मूग मी घेतले आहे. हे मूग मी चांगले धुवून घेतले आहे. आता आपण हे मूग यामध्ये टाकून घेऊया. तुम्ही बघू शकता वाटण व्यवस्थित परतवल्या गेलं आहे. त्यातलं पाणी सुद्धा पूर्ण सुकलेलं आहे. आता यामध्ये आपण मूग घालून घेऊया. आता मूग घालून हे आपण व्यवस्थित परतवून घेऊ. आता हे मूग परतवून झाल्यानंतर आपण यामध्ये थोडंसं, खूप जास्त उकळलेलं नाही पण थोडंसं गरम पाणी आपण यामध्ये घालूया. गरम पाणी टाकल्याने भाजीला चांगली तरी येते. तर यामध्ये मी जे मिक्सरच्या भांड्यामध्ये जे थोडा मसाला होता त्यात पाणी घालून मी ते व्यवस्थित सगळा मसाला काढून टाकला आहे. आता यामध्ये आपण पाणी टाकूया. तुम्हाला ज्या प्रकारे भाजी जेवढी पातळ म्हणजे लागते किंवा सुकी लागते त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालू शकता. यामध्ये मी पाणी टाकलं आहे. आता यामध्ये मी मीठ टाकून घेते. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ ऍड करूया. मीठ ऍड केल्यानंतर भाजीला उकळी येऊन द्यायची. आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊ. आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण याला उकळी येऊन देऊया आणि नंतर मग झाकण ठेवून 10 ते 15 मिनिट आपण व्यवस्थित चांगली भाजी शिजून घेऊया. आता तुम्ही बघू शकता भाजीला उकळी आली आहे. आता यावर मी झाकण ठेवून 10 मिनिटे शिजवून घेते. 10 मिनिट झाले आहे. आता मी भाजी चेक करते शिजली आहे की नाही. मूग व्यवस्थित शिजल्या गेले आहे. आपल्याला खूप जास्त पण नाही शिजवायचे. मूग जर जास्त शिजवले तर भाजीची चव चांगली नाही लागत. त्यामुळे मूग थोडेच शिजवायचे. एकदम जास्त पण असं गाळ नाही झाला पाहिजे मुगाचा. तर आता हे आपले परफेक्ट शिजलेले आहे. आता मी गॅस बंद करून घेते. तर गॅस बंद केला आहे. आता आपण भाजी सर्व करून घेऊया. ही भाजी तुम्ही आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. बेल आयकॉन क्लिक केल्याने माझ्या ज्या नवीन रेसिपी मी अपलोड करेल त्याचं सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर माझी आजची रेसिपी तुम्ही वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून आभार.